नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चुलत्याच्या अंत्यसंस्कारास निमंत्रित केले नाही याचा राग मनात धरून चुलत भावावर कोयता हल्ला करण्यात आल्याची घटना खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदोशी धुवोली तालुका खेड येथे घडली आहे. यामध्ये चुलत भावाला गंभीर दुखापत झाली आहे. संतोष विष्णू जठार वय वर्ष 44 राहणार धुवोली तालुका खेड यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून सोपान नामदेव जठार राहणार धुवोली तालुका खेड जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष जठार यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारास बोलावले नाही म्हणून चुलत भाऊ सोपान याने संतोष यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र हा कोयता हाताने अडवल्याने संतोष यांच्या हातास मोठी दुखापत झाली आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकातील एसटी बस थांब्यावर एक महिला आपल्या पतीसह एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 20 ग्रॅम वजनाचे गंठण लंपास केले. या प्रकरणी सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी सगुना ठकाराम गबारी वय वर्ष 53 सध्या राहणार मोशी तालुका हवेली मूळ राहणार राजूर तालुका जुन्नर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात हॉटेल सवेराच्या समोर एसटी थांब्यावर संबंधित महिला आपल्या पतीसह जुन्नरला जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना सदरची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील काही दिवसात महिला आणि ज्येष्ठांना हेरून अत्यंत शिताफीने त्यांचे दागिने लंपास करणारे चोरटे सक्रिय झाल्याचे सातत्याने समोर येणाऱ्या घटना सांगत आहेत. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षासाठी तडीपार केलेला गुन्हेगार चाकणमध्ये नाणेकरवाडी येथील साई दत्त सोसायटी जवळ वावरताना आढळून आला. या प्रकरणी चाकण पोलिसात तडीपार आरोपी संतोष पोपट नलावडे वय वर्ष 35 राहणार नाणेकरवाडी चाकण तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षाकरिता तडीपार केलेले असताना सुद्धा तडीपार आदेश रद्द किंवा निवासस्थानी येण्याची परवानगी न घेता जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल करून नलावडे याला ताब्यात घेण्यात आलाय. चाकणमधून तडीपार केलेले गुन्हेगार पुन्हा हद्दीत बिनधास्त येऊन वावरत असल्याच्या घटना मागील काही महिन्यात सातत्याने समोर आल्यात. त्यामुळे तडीपारी कारवायांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी आकाशात काळे ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने खेड तालुक्यात पश्चिम भागासह विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. मागील 5 महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी हवालदिल झालाय. परतीचा पाऊस लांबल्याने तोंडाशी आलेले भाताचे पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे. परतीच्या पावसाने मागील 2 आठवड्यापासून कधी वाऱ्यासह तर कधी ढगांच्या गडगडाटासह अचानक कोसळत थैमान घातलंय. या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. खेडच्या पश्चिम भागात भात शेतीची लागवड केली जाते. भात शेतीची आता कापणीसाठी तयारी सुरू झाली आहे. काहींनी तर मजूर घेऊन भात कापणी सुरू केली आहे. पण अचानक परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून कापलेल्या भाताचे नुकसान केलंय. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यामुळे शेतातील भाताची पिके आता आडवी पडायला लागलेत. तर उभ्या पिकांची कापणी करावी की नाही असा प्रश्न पडलाय. परतीचा पाऊस जास्त लांबल्यास पिकाला फटका बसू शकतो. त्यामुळे भात काढावे की नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय. सलग 2 दिवस दुपारी 4 नंतर पावसाने खेड तालुक्यात धुमाकूळ घातल्याने हा स्वाती नक्षत्रातील पाऊस रब्बी हंगामातील पिकांना पोषक अनुकूल असून सध्या कांदा पिकांसह इतर पिकावरील कीड मावा रोगराई जाण्यास मदत होईल असे काही शेतकरी सांगत आहेत. आळंदी आणि चरोली परिसरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पुणे लाईव्हचे दर्शक अरविंद तळेकर यांनी या भागातील व्हिडिओ पाठवून कळवले आहे. गेल्या 2 दिवसापासून पावसाचे पुनरागमन झाले असून ऑक्टोबर महिना अखेरीस परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी ढग दाटून आले. त्यानंतर दुपारी काही वेळ आणि सायंकाळी पावसाची संततधार सुरूच होती. सतत पडणाऱ्या या पावसामुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झालाय. मान्सूनचा परतीच्या पावसाने मागील 15 दिवसापासून सुरुवात केली आहे.
1-2 दिवसांनी अधूनमधून काही अंशी पाऊस पडत होता. मात्र आता दररोज पावसाने जोरदार बरसात सुरू केली आहे. आकाशात काळे ढग अचानक जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काढणीस आलेल्या भात पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याच्या शक्यतेने भात उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. सध्या भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भात काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर उर्वरित भागातील भात काढणीच्या कामांना गती येणार असताना अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह मागील काही दिवसात दमदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेली भात पिके आडवी होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सततच्या पावसामुळे यंदा बटाटा पिकाचे क्षेत्र घटल्याने बटाटा लागवडी उशिरा झाल्या. सध्या बटाटा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. बटाट्याचे अत्यल्प उत्पादन निघणार आहे. त्यातच अपेक्षित बाजारभाव नसल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. खरीपातील प्रमुख पीक असणारे भुईमूग आणि बाजरी पिके आता उन्हाळ्यात होऊ लागले. सोयाबीन पिकाच्या काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या रब्बी हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून काही भागात ज्वारी गव्हाच्या पेरण्या होऊन पिके उगवली आहेत. सध्या अवकाळी पडणारा पाऊस रब्बी हंगामातील पिकासाठी पोषक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भात काढणीच्या कामांना सर्वत्र वेग येणार असल्याने मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार आहे. खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील शेतकरी सोपान गणपत सांडभोर यांच्या 2 गाभण गायी अवकाळी पावसात विजेची तार कोसळून ठार झाल्यात. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सांडभोर यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. विजेची तार पडली त्याच ठिकाणी असलेली एक मुलगी नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली. वाटत अचानक तार पडली आणि 2 गाया माझ्या जागेवर खलास झाल्या. एक 7 महिन्याची गाभण आणि एक 3 महिन्याची गाभण. माझी मुलगी होती गुरांमाग, ती सोडायचा प्रयत्न करायला गेली आणि ती गाय उठवीत होती, पण ती गाय उठाना म्हणून ती मला सांगायला आली आणि दोन्ही गाया जागेवर खलास झाल्या. खेड तालुक्यातील चास गुंजवठा येथे विद्युत लाईन तुटली आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. रात्री झालेल्या पावसाने ही लाईन तुटून रोडवर पडली आहे. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी हे मोबाईल फोन बंद करून ठेवत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. पुणे नाशिक महामार्गावर औद्योगिक भागातील गावे आणि महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मोई फाटा, कुरळी फाटा, चिमळी फाटा, आळंदी फाटा परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकी ते टोल नाका भागात मध्यरात्री देखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे लाईव्हच्या दर्शकांनी देखील ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे व्हिडिओ पाठवले आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग आणि गंभीर प्रशासकीय त्रुटीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निवेदन खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय. कुरळी मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीयांनी छठ पूजेचं आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय बांधव यावेळी उपस्थित होते. छठ पूजेच्या निमित्तानं इंद्रायणी नदी घाटावर विविध धार्मिक कार्यक्रम आणि पूजा करण्यात आली. उत्तर भारतात आणि विशेषतः बिहारमध्ये सूर्याची उपासना करून छठ पूजेचे व्रत मोठ्या भक्तिभावानं केलं जात आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी सनातन काळापासूनची धारणा आहे, असं या ठिकाणी असलेले महंत श्री राजूदास महाराज यांनी सांगितलंय. इस वीर शिवाजी के महाधरती पर महाराष्ट्र पुणे में आज छठ मैया के इस पावन पर्व पर उपस्थित होने का अवसर मिला. मैं विश्व श्री राम सेवा संगठन सामाजिक संगठन लालजी. खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरातील सातकरस्थळ तालुका खेड येथे स्थानिक शेतकरी आधुनिक पद्धतीनं बटाटा लागवड करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. बैलाच्या साह्याने बटाटा लागवड केली जात होती, पण आता बैल कमी झाल्यामुळं आता अत्याधुनिक पद्धत म्हणजे ट्रॅक्टर वापरून बटाटे लागवड केली जाते. त्यात खत पण टाकलं जातं, तसेच बटाटे टाकले जातात आणि खत बटाटे टाकल्यामुळं बिलकुल वाया जात नाही. अगदी ते
मोडायला लागतं, त्यामुळं परत खत टाकायची जरूरत नाही त्याला, आणि उत्पादन सुद्धा चांगलं निघतं आणि मजुरीचा खर्च वाचला, मॅन पॉवर फार कमी झाली. कुरकुंडी तालुका खेड येथे मंजूर झालेल्या जुना कुरकुंडी किवळे रस्त्याचा आणि कुरकुंडी भोगसे वस्ती रस्त्याचं भूमिपूजन माजी जिल्हा परिषद शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्याच्या पश्चिम आंबोली भागातील आडगाव, सुपे, सातकरवाडी, टेकवडी, बाघू, कान्हेवाडी अशा 5 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभागात प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यावर एकूण दाखल झालेल्या 2690 हरकती आणि सूचना याबाबत स्थळ पाहणी करण्यात आली आहे. या प्राप्त हरकत अर्जावर सुनावण्या प्राधिकृत अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांच्यासमोर बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषदच्या कार्यालयात सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळे यांनी दिली आहे. हरकती व सूचना संदर्भात अर्जदार, मतदारांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान दाखल हरकती दाखल करताना एकाच मतदाराने विविध प्रभागात हरकती दाखल केल्या आहेत. हे निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन असल्याचे आक्षेप काही जणांनी घेतले आहे. आळंदी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रश्नाची दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. आळंदीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदीत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आळंदीमधील जनतेला हे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आळंदी संतनगरी असून येथे भाविक आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत. पाणी पुरवठा हा नागरिकांचा प्राथमिक हक्क आहे. मी या विषयात स्वतः लक्ष घालतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देत आहे. लवकरच आळंदीचा पाणीपुरवठा नियमित होईल. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे देखील उपस्थित होते. तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे 12 गावातील जमिनी बाधित होणार आहेत. या 12 गावातील नागरिकांचा या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. नव्याने प्रस्तावित असलेला हा रेल्वे मार्ग याच भागातून करण्याच्या शासनाच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा या भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे स्थानिकांनी कडवा विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मावळ तालुक्यातील सांगर्डी, बोडकेवाडी, झेंडेमळा, काळोखेमळा, तळवडे, खेड तालुक्यातील निघोसे, कुरुळी व अन्य गावे आणि पुढे लोणीकंद मार्गे उरुळी कांचन ही गावे बाधित होणार आहेत. स्थानिक शेतकरी घरी जाणार असल्याने कोणत्याही स्थितीत रेल्वे मार्ग होऊ द्यायचा नाही अशा पवित्रात आहेत. या प्रकल्पाचा मार्ग बदलावा अशी स्थानिकांनी जोरदार मागणी आहे. स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून स्थानिक नागरिक नेमकं काय सांगतायत थोडक्यात पाहूया. आम्हाला आमच्याच गावात जर पाय ठेवायला जागा नसेल तर काय, आणि जर ही रेल्वे आली ना तर आमच्या गावाचं गाव पणही जाते. हीच विनंती आहे सरकारकडे की हा प्रकल्प रद्द व्हावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मी कैलास गावडे, मुक्का पोस्ट धानोरे, इथे शेतकरी आहे. रिंगरोमध्ये पण गेली, भावांची गेली. आता हा माझा आंब्याचा बाग या ठिकाणी आळंदीचं रेल्वे स्टेशन दाखवलेलं, त्यामुळे अख्खा गट बाधित होतो. नमस्कार, मी गौतम दत्तात्रय कांबळे, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख. माझ्या भाऊजाईचा आग्रह आयामुळे आम्ही ही वास्तू उभी केली आणि या वास्तूमधूनच जर रेल्वे जाणार असेल तर आम्ही पूर्ण नष्ट होणार आहे. माझी सरकारला विनंती आहे की कृपा करून हा रेल्वे प्रकल्प थांबवा, अन्यथा आम्ही आमच्या जीवाचं काही बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. अपूर्ण हा भाग आहे, हा रेल्वे प्रकल्पामध्ये बाधित होत आहे. आणि त्याचप्रमाणे आमची ही घरं देखील यामध्ये, या इमारती देखील या प्रकल्पामध्ये बाधित होऊन आम्ही भूमिहीन होत आहोत. आमचा पूर्ण कुंभारवाडा ह्या याच्यात बाधित होत आहे. पूर्ण भूमिहीन व्हायची वेळ आलेली आहे. 1 इंच जागा कुठं राहत नाही. तर सरकारला विनंती, आमच्या पुणे नाशिक हायवेमध्ये आमची
सगळे गट बाधित झालेले आहेत. त्याच्यामुळं आमचं हे घर आहे, इथं आमचं एक 50-100 लोकांचं कुटुंब आहे आणि आम्ही आता चौपदरीकरणामध्ये आमचे घर जातं म्हणून आम्ही म्हणून पाठीमागं म्हणलं घर शिफ्ट करावा. तर पाठीमागच्या साईडनी तिकडून रेल्वे यायला लागली. त्याच्यामुळं आम्हाला तळेगाव उरुळी कांचन रेल्वेचा प्रोजेक्ट तिकडून मंजूर झाली नाही. घरावे होते आमच्या, तर आम्ही सगळे बाधित होते. आम्हाला राहायला सुद्धा जागा राहणार नाही. मग आम्ही जायचो कुठं? कांबळे मुक्काम पोस्ट कुर्ळे तालुका खेड जिल्हा पुणे आणि आमच्या हे रूम आहे घर नातेघर आणि हा रेल्वेचं काय चाललंय हे रद्द व्हावं हीच आमचे नंबर. आमच्या मुलांची मानसिकता ढासळत आहे की जर इथं रेल्वे प्रकल्प झाला तर आपण जायचं कुठं. मुलांना जेवताना सुद्धा हा विचार जो अन्याय होत आहे तो तुम्ही थांबवावा आणि तुम्ही जो सर्वे निवडला आहे तो सर्वे सोडून दुसराही सर्वे आहे तो दुसऱ्या सर्वेचा विचार करावा व हा प्रकल्प थांबवावा ही माझी. नमस्कार, मी सुमित अर्जुन जाधव, चिंबळी गावातील शेतकरी असून तळेगाव उरुळी कांचन बायपास रेल्वे बाधित शेतकरी असून माझे वडील आणि त्यांचे भाऊ आणि जवळपास 8-8.5 एकर क्षेत्र हे आमचं बाधित होत आहे. आणि थोडं करून एवढं मोठं घर बांधलं. मला 3 मुले. उद्या माझ्या भविष्यात मी आता जागा घेऊ शकत नाही. काही मुलं सुद्धा काही कुठल्या मोठ्या नोकरीला नाही, लेबल कामाला जातात. तसं करून हे घर जाणार याचं आम्हाला खूप दुःख लागतंय आणि हे जाऊ नये असे मी शासनाला विनंती करतो. मी बाजीराव निवृत्ती कांबळे, मुक्काम पोस्ट कुर्ळे तालुका खेड जिल्हा पुणे. मागील 1-1.5 महिन्यापासून सरकारचा जो काही निर्णय आहे, या कुरळी विभागातून जी काही रेल्वे तळेगाव ते उरुळी कांचन हा रेल्वेचा बायपास मार्ग होणार आहे, त्या बातमीने संपूर्ण या परिसरातील जी 12 गावं आहेत, 12 गावं अस्वस्थ झाले. तर आम्ही सरकारला सुद्धा नीट जगू देणार नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही तलवारी केवळ म्यान केलेल्या आहेत आणि जर सरकारने हा निर्णय आमच्यावर जर लादलाच गेला तर आम्ही सरकारला सुद्धा निक्षून सांगतो की अजूनही वेळ गेलेला नाही, तुम्ही हा निर्णय मागे घ्या, हा निर्णय रद्द करा. ही जवळजवळ आमच्या या 3 पिढ्याची जागा आहे. या ठिकाणी कुंभार समाजाची काही मंडळी या ठिकाणी जवळजवळ 3 पिढ्यापासून या ठिकाणी आहे. आम्ही पागडे मंडळी बी या ठिकाणी 3 पिढ्यापासून आमची जमीन आहे आणि या क्षेत्रामध्ये आमची जमीन या ठिकाणी या रेल्वे प्रकल्पामध्ये बाधित होत्यात. तरी सरकारने आमचं रेल्वेतून हे क्षेत्र वगळावं आणि दुसरा पर्याय मार्ग कुठून बी रेल्वे मार्ग न्यावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची. रेल्वे प्रकल्प होतोय हा 2 महिने झाला आम्हाला कळालेलं आणि 2 महिने झालं इकडे तिकडे सारखं धावपळ करतोय. आमच्या इकडे सगळे 12 हा जर रेल्वे मार्ग जर झाला तर त्याच्यामध्ये माझी संपूर्ण जागा जात आहे. आम्हाला जर जगण्यासाठी काहीच जर राहत नसेल तर सरळ आम्ही या गोष्टीला आमचा विरोध असून आम्ही पुढली आंदोलनाची दिशा ही लोकशाही मार्गाने करणार आहे. रासेतील विद्यालयात तब्बल 25 बॅचचा एकत्र स्नेह मेळावा. श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे तालुका खेड जिल्हा पुणे येथे 1999 ते 2025 या सर्व बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 26 वर्षात या प्रशालेत शिक्षण घेऊन गेलेले अनेक माजी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेच्या संस्कारांबद्दल आणि शिक्षणाबद्दल माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की आज आम्ही जीवनात चांगल्या पदावर चांगल्या परिस्थितीत आहोत. यासाठी आमची शाळा आमच्या शिक्षकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. श्री सावतामाळी समाज तरुण मंडळ चाकण माळआळी यांच्याकडून ठाकरवाडी येथे दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.